कंपनीचे मालकांना सर्वांचे मार्गदर्शक सहकारी त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय लक्ष्मणराव बानकिले, कल्पनाताई बानकिले, प्रत्यक्ष स्वराट विखे वळसे पाटील, संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी उपसभापती राव गुले, सर्वजण मंडळी या ठिकाणी मी आपला सर्वांचं चंद्रशेखर बानकिले प्रतिष्ठानच्या वतीने शेखर बानकिले यांच्या मातोश्री कल्पनाताई बानकिले यांना मी विनंती करतो, आपण आमदार वळसे पाटील साहेबांचा सन्मान आपल्या शुभार्थ या ठिकाणी संपन्न करावा ही विनंती। त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव बानकिले यांना सुद्धा विनंती, आपण आदरणीय साहेबांचा सन्मान आपल्या शुभार्थ करतो। या ठिकाणी सन्मान केला जातो धर्मवीर चंद्रशेखर, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सकाळ गुप्त समूहाचे या ठिकाणी डॉक्टर धर्मवीर चंद्रशेखर बानकिले यांच्या 13व्या संचलनानिमित्त या महाराष्ट्र शिबिरासाठी भेट देण्यासाठी आणि अण्णांना खऱ्या अर्थानं भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्यासाठी सर्वांचे दैवत आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, तसेच उपस्थितांमध्ये कुमारी शहा, बाळासाहेब नानासाहेब पाटील, आमचे हर्षल बोंबवडे, डीके सर, कांबळे सर, दत्ताजी कुमार, त्याचप्रमाणे सागरजी काजळे, कल्पना आणि काका, खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम 15 वर्ष अविरतपणे आपण शहर आणि कृषीमध्ये येत असताना म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की 13 वर्षापूर्वी आम्ही रोटरी क्लब आणि आम्ही त्यावेळी धर्मवीर चंद्रशेखरांना सुद्धा आयात होते, त्यांनी हा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी आखून दिला आणि ती जी सुरुवात आम्ही केली ती जी अंगाने या ठिकाणी रक्तदानाची मोहीम रोवली तीच खऱ्या अर्थानं आम्ही त्याचा वटवृक्ष करायचा प्रयत्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या पंचकृषीमध्ये आपण करत असतो। एकच तालुका नाही तर आपण 3-4 तालुक्यामध्ये हा रक्तदानाचा महायज्ञ मोठ्या स्वरूपात करत असतो। तसं पाहायला गेलं तर रक्तदान ही एवढी महत्त्वाची गोष्ट आहे, तिथं काय कुठल्या फॅक्टरीमध्ये कंपनीमध्ये तयार होत नाही, शेवटी ती मानवतापूर्वक आपण एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला आपल्याला त्याची मदत होत असते आणि तो खऱ्या अर्थानं परत आपण या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मग या 3-4 तालुक्यामध्ये करत असतो आणि जेवढं अधिक रक्तदान होईल मग नुसतं रक्तदान होणं आणि त्याच्यातून पुढं काही नाही होणं हे सुद्धा नाही होत। कधी पण कोणालाही कुठं महाराष्ट्र राज्यात कुठेही गरज लागूनच आहे, आपण ते रक्त मोफत द्यायची व्यवस्था त्यांना त्या ठिकाणी करत असतो। तर त्यांनी रक्तदान आपल्याकडे केले नाही केले तो गरजू आहे ना, त्याचा आपल्याला फोन आला ना त्याला आपण रक्त करून दिलं पाहिजे आणि ही खऱ्या अर्थानं भावना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असते। मग पुण्यात असो किंवा कोल्हापूर, सोलापूर कुठूनही फोन मला आला तर मी त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला रक्त पोहोच करायची व्यवस्था करत असते आणि आपल्या सर्वांच्याच प्रयत्नातून हा अतिशय स्तुत्य उपक्रम तिथून पुढचे काळात चालू राहील। मी आलेल्या सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि यानंतर मी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना विनंती करतो। धर्मवीर चंद्रशेखर बानकिले यांच्या 13व्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी महारक्तदान शिबिर या मंचर शहरात ग्रामीण रुग्णालयामध्ये सुहास भाऊ त्यांचे सर्व कार्यकर्ते आज 13व्या वर्षात हे महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम करत असताना या रक्तदानास आणि रक्तदात्यांना भेट देण्याकरता
आदरणीय आपल्या सर्वांचे आवडते असे नामदार वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी बेंडे, हर्षलजी मोडे आणि आयोजक असणारे आणि सोबत असलेले नामदारांच्या बरोबर सर्व हा विशेष करून रोटरी क्लब यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असताना एक चांगली बाब ही आहे की आंबेगाव तालुक्यातून कधीही रक्तदानाचा एक मोठा कार्यक्रम दरवर्षी या पद्धतीने होत असतो. त्याचप्रमाणे नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण मोठा कार्यक्रम तालुक्यामध्ये घेत असतो. त्यामुळे कुठल्याही या ठिकाणी पेशंटला रक्त मिळण्याची कधी तुटवडा या ठिकाणी निदान आंबेगाव तरी कधी जाणवलेला नाही आहे. कुठल्याही परिस्थितीत इव्हन कोविडसारख्या काळात देखील या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी झटून कुठल्याही रक्त लागलं तर त्वरित उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि हे जे सारे संस्कार आहेत नामदार साहेबांनी या ठिकाणी गेल्या अनेक सुविधांमधून आरोग्य सुविधाला या तालुक्यात खूप अनन्य असं महत्त्व दिलं. त्यामुळं आपण ज्या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभे आहोत, हा सुरुवातीला फक्त तालुका रुग्णालय म्हणून होतं. त्यानंतर हे जिल्हा रुग्णालय या सगळ्या डॉक्टरांनी परिचारिकांनी जी मेहनत घेऊन सर्व या ठिकाणी रुग्णास नेहमी सततीस मदत केल्यामुळं उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे. आणि उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर नामदार साहेबांनी त्यामध्ये आणि वर तांबडेमाळा येथे एक्सटेन्शन असं 200 बेडचं आणखीन एक या तालुक्याच्या आरोग्य सुविधांकरता या ठिकाणी नवीन मंजुरी या ठिकाणी दिलेली, त्याचं काम मोठ्या जोमाने या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये अनेक लोकांना, गोरगरिबांना ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून जी सेवा मिळते त्यासाठी जे कायम आमचे झटणारे स्टाफ जे आहे, आता डॉक्टर कांबळे आहेत, त्याआधी डॉक्टर देवमाने साहेब असतील आणि त्यांना मदत करणारे आमचे सर्व कार्यकर्ते, मग त्या ठिकाणी कुठलाही जात धर्म पक्ष न पाहता आलेल्या रुग्णाला सुविधा कशी होईल याची एक जे संस्कार जे आहेत, कारण नामदार या ठिकाणी या सगळ्या सुविधा उपलब्ध करत असताना या कार्यकर्त्यांची, आपल्या कार्यकर्त्याची एक जबाबदारी आहे की प्रत्येक रुग्णाला या ठिकाणी कशी अधिकाधिक मदत करता येईल. त्या माध्यमातून आज पुन्हा एकदा या ठिकाणी या रक्तदान शिबिराला या ठिकाणी नामदार साहेब दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी भेटायला आलेले, सर्व कार्यकर्त्यांना. आणि मी पुन्हा एकदा शरद सहकारी बँकेच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी या आयोजकांना, विशेष करून रोटरी क्लब, सुहास भाऊ आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निमित्त नामदार साहेब रोटरी क्लबने एक नवीन प्रोजेक्ट मनसरमध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे. साधारण हा प्रोजेक्ट 35 लाख रुपयाचा आहे. मनसरमध्ये किंवा आपल्या या पट्ट्यामध्ये जर डेंग्यू झाला एखाद्या रुग्णाला तर त्याला प्लेटलेट्सची आवश्यकता असते आणि ह्या प्लेटलेट्स आणण्यासाठी त्या रुग्णाला पुण्याला जावं लागतं किंवा इकडे संगमनेरला जावं लागतं. अशा प्रकारची कुठलीही सुविधा मनसरमध्ये, चाकणमध्ये किंवा नारायणगावमध्ये उपलब्ध नाही. ही गरज ओळखून रोटरीने ॲफ्रेसिस मशीन आणि एक कार्डियाक ॲम्ब्युलन्स देण्याचं ग्लोबल ग्रँटमधनं सँक्शन केलेलं आहे. नाशिक फाटा ते आळे फाटा या दरम्यान जे 10 रोटरी क्लब आहेत, ह्या 10 रोटरी क्लबने हा पुढाकार घेऊन ग्लोबल ग्रँटमध्ये हा प्रोजेक्ट सँक्शन केला आहे आणि 29 जूनला त्याचं सँक्शन आपल्याला रोटरी इंटरनॅशनलकडनं मिळालेलं आहे. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये मनसरच्या शिवनेर ब्लड बँकमध्ये आपण ती ॲफ्रेसिस मशीन आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स आपण लोकार्पण सोहळा नामदार साहेब तुमच्या हस्ते आपण नक्कीच करणार आहेत. या निमित्ताने आज रक्तदानाच्या निमित्ताने ही अनाउन्समेंट करताना मला खरंच आनंद होत आहे. थँक्यू. इनरव्हील क्लबची मी आता माजी अध्यक्ष म्हणून आहे आणि मागच्या वर्षीच्या याच्यात आम्ही विजूभाऊ थोरात जे श्रीराम गोशाळा बघतात, तर त्या गोशाळेसाठी एक इनरव्हीलच्या माध्यमातून आम्ही एक वेबसाईट त्यांना डेव्हलप करून दिली आहे की जेणेकरून लाईक माइंडेड लोक त्यांच्याशी जोडले जावे आणि तिथे जे ते खूप मोठं काम करतात आहे त्यांना आपण सहकार्य त्या निमित्ताने आणि ती गोशाळा एका
प्रकाश ज्योतात यावी आणि अनेकांनी त्याच्यासाठी काम करावं अशी माझी अपेक्षा होती आणि आम्ही इनरव्हीलच्या सगळ्याच सदस्यांनी त्याच्यासाठी म्हणजे जीव ओतून ती वेबसाईट तयार केली. 2-4 दिवसात ती लॉन्च होईल. आम्ही नक्कीच तुम्हाला ती लिंक शेअर करू आणि आपणही त्या गोशाळेला सहकार्य करावे अशी माझी अपेक्षा असेल. थँक्यू. बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभारी आहे. मी इनरव्हील क्लबची प्रेसिडेंट आहे ह्या वर्षीची, स्वाती फुलडाळे. धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले प्रतिष्ठानतर्फे जे आपण महारक्तदान शिबिर घेतो त्याच्याकरता सुहासभाऊ बानखिले आणि सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार, जे समाजासाठी इतकं मोलाची साथ देतात ते आणि कार्य करतात ते, त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही इनरव्हील क्लबतर्फे एक दरवर्षी एक खारीचा वाटा एक छोटंसं काहीतरी रक्तदान करतात, त्यांच्यासाठी एक थोडंसं काहीतरी असं खाण्याची वस्तू वगैरे काहीतरी आम्ही आणतो आणि ती वाटतो आणि ते आम्हाला सहभागी करून घेतात. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो. आणि एवढं बोलून यांचा आज 15वा स्मृतिदिन, त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला राज्याचे सहकार मंत्री श्री रोहित पाटील यांनी भेट दिलेली आहे. ते थोड्याच वेळात आपण शुभेच्छा देणार आहे. सुहासराव बानखिले यांनी आणि संतोष खामकर बजरंगर या दोघांनी अण्णाच्या उपस्थितीत पहिलं रक्तदान शिबिर घेतलं होतं आणि आज फार चांगली स्पर्धा आहे. स्पर्धा कशी असावी तर हे दोन्ही उदाहरणं देता येईल की खूप जास्तीत जास्त रक्तसंकलन झालं पाहिजे, गरीब कुटुंबांना आधार मिळाला पाहिजे आणि हे काम सुभाषरावची टीम करते आणि आमचे संतोषराव खामकर हे करतात. आता ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय त्या ठिकाणाबद्दल मी 2 मिनटं बोलणार आहे. आज सिटी स्कॅन हे महाराष्ट्रात फक्त आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आणि ते मोफत आहे. साहेब दर महिन्याला 600 लोकांना या ठिकाणी फ्री सेवा दिली जाते. बाहेर याचा 2000 रुपये दर आहे. इथं आपण 600 गुणिले 2 केलं तर 12 लाख महिन्याला. 1 वर्षाचा हिशोब केला तर साधारणतः 1,45,44,44 लाख रुपयाचं तुम्हाला हे विनामूल्य दिलं जातं. आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही YCMला गेले तरी तिथं पैसे द्यावे लागतात. हा महाराष्ट्रातला साहेबांच्या एवढं पहिला प्रोजेक्ट आलेला. दुसरं म्हणजे हे जेव्हा उद्घाटन होतं त्यावेळी साहेब सकाळी आले होते. त्याची वेळ होती सकाळी 9 ते दुपारी 4. आम्ही साहेबांना विनंती केली, म्हणलं साहेब रात्री आपल्याला ते लोक येतात. साहेबांनी डायरेक्ट राज्य सेक्टरला फोन केला आणि म्हटले मला काय माहीत नाही, 24 तास पाहिजे, मी कधी येईल. आणि खरंच हे 24 तास आहे, तुम्ही कधी या, 5 या 5 वाजता या, तुम्हाला ती सुविधा देणारं हे महाराष्ट्राचं एकमेव हे आहे. दुसरं सांगायचं झालं तर या ठिकाणी साधारणतः 100 डिलिव्हरी होतात दर महिन्याला. साधारण सीझर 50 होतात आणि 50 ह्या होतात. 100 सरासरी आपण धरल्या तरीही त्याचा आता बाहेर तुम्हाला माहिती आहे गोरगरिबांना ते परवडत नाही. वर्षाचा जर तो हे केला तर तोही फार मोठा आकडा आहे, तो तर 2-3 कोटीच्या पुढं वर्षाला जातो. पण इथं किती सुविधा आहेत. तिथं जे नवजात बालकं आहेत त्यांचंही साहेबांनी हे सुरू केलेलं आहे. काय अतिदक्षता हे एवढं आपल्याला बाहेर कुठं न्यावं लागत नाही. अशा अनेक आहेत. दररोज साधारणतः OPDचा आता मी आकडा विचारला सर, आपले 500-600च्या आसपास 650 रुग्ण दररोज या ठिकाणी OPD होतात. आणि महाराष्ट्रात कुठल्याही उपजिल्हा रुग्णालयात 600 आकडा कुणीही क्रॉस करू शकत नाही. कारण हे नुसतं आंबेगाव तालुक्याचं नाही, आपला शेजारचा नगर जिल्हा आहे, तिथले पेशंट येतात, हे येतात. त्यामुळे आमच्या यंत्रणेवर ताण पडतो. साहेबांना आमची विनंती का इतके किरकोळ पेशंट येतात जुन्नरचे पारनेरचे का ते तिथं सहज होऊ शकतात. तिथेही उपजिल्हा रुग्णालय आहे, इथेही उपजिल्हा रुग्णालय आहे. तर तो जर लोंढा थांबला तर आम्हाला अधिक चांगली सक्षम सेवा देता येईल. साहेबांना विनंती की एकदा लवकर सगळ्या वैद्यकीय अधीक्षकांची मिटिंग लावा. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं सांगणार आहे, गोरक्षनाथला तुम्ही सर्वजण शनीला दर्शनाला जाता शनिवारतून, त्या ठिकाणी 200 बेडचं अद्ययावत हॉस्पिटल सुरू झालेलं आहे. आणि बांधकाम हॉस्पिटलचं बांधकाम असेल राहायला बांधकाम सुरू झालं. एवढं गतीने ते सुरू झालेलं आहे का त्या ठिकाणी साहेबांची इच्छा आहे यापुढं मंचरचा एकही रुग्ण YCMला ससूनला किंवा बाहेर गेला नाही पाहिजे, ही त्यांची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने तो पायलट प्रोजेक्ट चाललेला आहे. आणि त्या ठिकाणी
जसं सिटी स्कॅन इथं दिलं आपल्याला, तर साहेबांना विनंती आहे का त्या CSR फंडातून वगैरे MRI सुद्धा आम्हाला उपलब्ध करून द्या, ही आपली सर्वांची मागणी आहे. आणि साहेबांनी निश्चित त्याच्या बाबतीत दृष्टी त्यांचं सकारात्मक पाऊल चाललेलं आहे. त्यामुळे जे पिकतं तिथं विकलं जात नाही, त्याचा आमच्या कोणी गावगावा करत नाही. एखादी त्रुटी असेल तर त्याचा गावगावा केला जातो. काम जो करतो, जो बाजारात जातो त्यालाच धक्का लागतो, लक्षात घ्या. जे बाजारात जात नाही त्याला धक्काच लागत नाही. काम करताना किरकोळ गोष्टी घडतात. पण असो, इथं वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या साहेब थोडी तुटवडा आहे. त्याबाबत मला वाटतं साहेबांनी आजच मिटिंग बोलवली आहे. तोही प्रश्न मिळते. पुढं साहेबांचं हे स्वप्न आहे, साहेब जाहीर करतील. तर त्या ठिकाणी 200 हॉस्पिटल गेल्यानंतर इथं साहेब इथं एक इकडे 100 इथं साहेबांना आम्ही विनंती केली, साहेबांनी ती मान्य केली. पण साहेबच सांगणार आहे का हे हॉस्पिटल तिकडं झाल्यानंतर, तिकडे गेल्यानंतर ते जनरल राहील आणि या ठिकाणी कुठलं हॉस्पिटलवर साहेब जाहीर करतीलच. त्या दृष्टीने प्रस्ताव वगैरे देण्याच्या दृष्टीने काम चाललेलं आहे. पुन्हा एकदा आम्ही चंद्रशेखर बाणखेडे जे हे आहे प्रतिष्ठान, त्याचे सुहासराव असतील, चंद्रशेखर चिरंजीव, कल्पनाताई, लक्ष्मणराव आणि सर्वच टीम आणि विशेषतः रोटरी क्लब आणि नॉर्वे क्लबचं साहेब फार मोठं योगदान असतं प्रत्येक शिबिरामध्ये. चेतनचंही पण असतं. चेतन हा कॉर्डिनेटर आहे सगळ्यांचा चेतन द्वारा. आणि ते सगळं फार चांगलं इथं स्वयंसेवी संस्थांचं काम चालू आहे. आणि आपलं हे रुग्णालय ह्या भावनेतूनच आम्ही पाहतो या रुग्णाचा अधिक विकास व्हावा आणि तो आपल्या सर्वांच्या मध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तर आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो या राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार वळसे पाटील साहेब, आपण उपस्थित सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं ही विनंती. यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या या महारक्तदान शिबिराच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि सर्व उपस्थित सहकारी JK आणि आधीच्या वक्त्यांनी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आज रक्तदानासारखा एक पवित्र कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे दरवर्षीप्रमाणे आणि निश्चितच त्याचा फायदा सगळ्यांना त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यासाठी सुहास आणि त्याचे सर्व सहकारी रोटरी क्लब, इनरव्हील क्लब त्यांना मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. देवेंद्र शेट्टी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आधी इतर साधा आपला दवाखाना सुद्धा नव्हता. दवाखाना झाल्यानंतर आपण 30 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उभं केलं. त्याच्यानंतर आपण इकडचं ट्रॉमा सेंटर उभं केलं, कारण जर अपघात झाला तर लगेच मदत मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू केलं. आणखीन एक 100 बेडचं हॉस्पिटल आपण आंबडेवाड्याच्या तिथं बांधकाम सुरू आहे आणि लवकरच ते पूर्ण झालं की मग या दोन्हीपैकी एक हॉस्पिटल पुरुषांसाठी राहील आणि एक हॉस्पिटल फक्त महिलांसाठी राहील आणि त्याचा फायदा निश्चितच सगळ्या भागातले लोक या ठिकाणी येतील आणि माझी खात्री आहे की सध्या थोड्या स्टाफच्या अडचणी आहेत
परंतु आता बऱ्यापैकी स्टाफची रिक्रुटमेंट झालेली आहे आणि स्टाफची रिक्रुटमेंट झाल्यानंतर तिथं स्टाफशिवाय दुसरी कसली त्रुटी नाही आहे, तर ती त्रुटी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो. मी सर्व महिलांचा उल्लेख करताना सगळ्या लाडक्या बहिणी असं याच्यासाठी म्हटलं की सरकारने आता एक स्कीम काढलेली आहे आणि त्या स्कीममध्ये साधारणतः प्रत्येक महिलेला 25 ते 60 दर महिना 1500 रुपये डायरेक्ट बँकेमध्ये जमा होतील. आता आपल्यातल्या कोणाला गरज असो की नसो, पण तुमच्या ओळखीच्या ज्या महिला आहेत, इनर व्हील बाकीची कामं अनेक वेळेला करतात, तसंच हे काम इनर व्हीलने जर हातामध्ये घेतलं आणि त्या सगळ्या महिलांच्या आजूबाजूच्या फॉर्म इंटरनेटवर ऑनलाईन भरून दिले, तर त्या गोरगरीब महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होते. दुसरी एक योजना सरकारने आणलेली आहे की आत्तापर्यंत शालेय शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना फ्री शिक्षण होतं. आता सरकारने निर्णय घेतला, आता ग्रॅज्युएटपर्यंत सगळ्या मुलींना मोफत शिक्षण द्यायचं, त्याची फी राज्य सरकार भरेल. त्यामुळं आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी आणि इन्फ्रास्ट्रक्चर, मला वाटतं आधी आपली ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतकडून आपण आता नगरपंचायत करून घेतली आणि नगरपंचायतमध्ये सीओ आहे ते ठीक आहे, जवळजवळ 40 कोटी 65 कोटी रुपये मंचरच्या डेव्हलपमेंटच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. ग्रामपंचायत असताना आपल्याला डेव्हलपमेंटला पैसे नसायचे, आपण नागरिकांच्या करावरच अवलंबून असायचं फक्त. आता नागरिकांनी त्यांचा कर तर भरलाच पाहिजे, परंतु सरकारकडून 65 कोटी रुपये मिळाले. त्याच्यामध्ये वेगळ्या सुविधा, मी आज सकाळीच ग्रामपंचायतचे सीओ यांच्याशी चर्चा करत होतो नगर परिषदचे, तर त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक गावची बैठक बोलवा आणि गावच्या बैठकीमध्ये कोणाकोणाला काय काय पाहिजे त्याची चाचपणी करा आणि मग ती चाचपणी केल्याच्या नंतर गावाच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला काय द्यावं लागेल हे आपल्याला आराखडा तयार करून, उगाच आपलं कुठंतरी अतिक्रमण केलं, कुठंतरी पत्र्याचं शेड ठोकलं, हे असं करण्याच्या ऐवजी पूर्वनियोजित प्लॅन करून हे आपल्याला मंचर शहर, सुंदर शहर कसं करता येईल. उद्याच मीटिंग बोलवलेली आहे, ठीक आहे. त्यामुळं त्याचासुद्धा फायदा तुम्ही सहभाग घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या सजेशन काय असतील तर सुचवा. यापेक्षा अधिक मी बोलू इच्छित नाही. पुन्हा एकदा इंद्रशेखरांना आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या रक्तदान शिबिराला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. एक महत्त्वाची गोष्ट सर, आपण जी फुले जे आहेत त्याचं यावेळेचं 66वं रक्तदान
त्याचा विशेष सत्कार आपल्या हातून झाला तर बरं होईल. आणि सचिन भाऊ कानडे त्यांचं सुद्धा किती 39 असे आपले डोनर आहे. आणि एवढ्याच्या बेस कॅम्पवर खऱ्या अर्थाने जाणारे आमचे सचिन भाऊ होते, सचिन भाऊ दोघांनी एवढ्याचा कॅम्प त्या ठिकाणी सक्सेसफुल पार केला. आणि सचिन भाऊचं तर फेसबुकला असं वाटत होतं की आम्ही पण करतो एवढं छान त्यांचं लेखन होतं. करतो या दोन अध्यक्ष या इकडे रोटरी क्लबचे अध्यक्ष सर्वांनी साहेब
काय विचारणार काय विचार त्यासाठी कशी हो कसं तालुक्यामध्ये एकाच वेळी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. रुग्णालय मंचर, प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी, प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडकर, अस्मिता भवन आदर्श गाव पुरवंडी, प्राथमिक आरोग्य केंद्र निरगाव जावा, डॉक्टर बोबरकर यांची श्रीराम क्लिनिक, ग्रामपंचायत गाळे पिंपरखेड, हनुमान मंदिर एसटी. हो, मी रक्तदान करणारच धर्मवीरांसाठी. हो, मी रक्तदान करणारच धर्मवीरासाठी. आमच्या पप्पांनी ना ब्लड डोनेशन केलं ना, ते त्यांना कवरवाली छत्री भेटली, ती बंद करून दाखवते. आणि ना तिला हे कवर सुद्धा आहे. आहे हे असं बंद करायचं आणि तिला असं कवर सुद्धा आहे. आणि असं कवर आहे आणि कवर आपण काढू पण शकतो. असं करायचं आणि निघालं कवर. आणि आपण लावू पण शकतो. आणि असं लावायचं आणि ना असं झाकणाचं बंद करायचं. तर मग सगळ्यांनी रक्तदान करा धर्मवीरासाठी. आता तर सगळ्यांनी छत्री पाहिजे तर रक्तदान करायचं. दरवर्षीप्रमाणे धर्मवीर चंद्रशेखर अण्णा पाणखेले प्रतिष्ठान आयोजित तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रक्तदान खरंच खूप श्रेष्ठ दान आहे. मी पण केले. रक्तदान करणं खरंच काळाची खूप मोठी गरज आहे. आम्ही रक्तदान केले, तुम्ही करा. रक्त हे 48 तासात पुन्हा आपल्या शरीरात परत तयार होतं. होय, मी रक्तदान करणार धर्मवीरासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धर्मवीर. आता खाली घे सर्टिफिकेट, खाली घे. व्हेरी नाईस. Thanks a lot. Ramkrishna Hari. छत्री घे ना हातात. सर ते करतात मोकळ्या हाताने करा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके मॅडम इकडे बघा बरं प्लीज. आणि तुम्ही पण असं करा. यस, मी रक्तदान करणार धर्मवीरासाठी. यस, आता कर ना जवळ हाती बस. असं अरे असं वरती कर.
हालचाल पाहिजे काहीतरी असं करा बरं. करा ना, जमत असेल तर ज्याचा हात असेल त्यांनी करा. करा. नमस्ते. आता हे जेस्चर करा. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश पाटील पुणे ब्लड बँककडून आलेलो आहे. आम्ही दरवर्षी धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बांडके यांच्या प्रतिष्ठानाच्या महारक्तदान शिबिराच्या खूप सारी वाट पाहत असतो आणि इथे आज खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान झालेलं आहे. त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे आभारी आहे आणि यापुढेही मला अपेक्षा आहे की यापुढेही असंच रक्तदान होत राहील. धन्यवाद. आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरयास भाऊ बानखेडे यांचे खूप सारे धन्यवाद. तसेच टीमचे खूप सारे धन्यवाद. थँक्यू. रक्तदान केलं पाहिजे. रक्त हे 48 तासात पुन्हा आपल्या शरीरात परत तयार होतात. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. तसंच प्रत्येकाने रक्तदान करावे. रक्तदान हे पुढील 48 तासामध्ये परत नवीन तयार होत असतं. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. ते बाहेर तयार होत नाही तर आपल्या शरीरात तयार होतं. त्यामुळे आपण प्रत्येकाने रक्तदान करा आणि सहकार्य करा. होय, मी रक्तदान करणार धर्मवीरासाठी. होय, मी रक्तदान करणार धर्मवीरासाठी. लाईट पण घेतली मी. सोडतो का वाच. रक्तदान हे श्रेष्ठ दान. रक्तदान हे श्रेष्ठ दान. सर्वांनी रक्तदान केलंच पाहिजे. सर्वांनी रक्तदान केलंच पाहिजे. होय, मी रक्तदान करणारच. होळीमध्ये रक्तदान करणारच. होळीमध्ये रक्तदान करणारच. होय, मी रक्तदान करणारच. धर्मवीरासाठी. होय, मी रक्तदान करणारच. धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बांडके यांच्या 13व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त याही वर्षी धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बांडके प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरामध्ये मग मंचर शहर असेल आणि इतर 9 ठिकाणं असेल, रांजणी, निरगुडसर, टाकळे, आजी, पिंपरखेड, त्याचप्रमाणे आपलं जुन्नर, आळेफाटा आणि निरगुडसर अशी इतर 9 आणि मंचर हे 10 ठिकाणी या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं. खऱ्या अर्थानं रक्तदान ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही कुठं कोणत्या कंपनीत ही बनत नाही. शेवटी माणुसकी धर्म जोपासत असताना ही एका मानवताकडून दुसऱ्या मानवताला याचंही मदत होत असते आणि आज त्याचा प्रत्यय आपल्याला सगळ्या ठिकाणी येत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने महारक्तदान शिबिर या ठिकाणी होत आहे. आत्तापर्यंत 1000 ते 1500 रक्तदात्यांनी आपल्या 10च्या 10 सेंटरला या ठिकाणी रक्तदानाचा रेकॉर्ड केलेला आहे आणि कधी कोणाला कुठेही महाराष्ट्रात रक्ताची गरज लागली तर आपल्याला त्या ठिकाणी ते रक्त मोफत देता येतं. ही खऱ्या अर्थानं त्या रक्तदात्याची पोचपावती आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा कोणालाही कुठेही रक्ताची गरज लागली तर ती आपल्याकडून मोफत दिली जाईल असं मी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि आलेल्या सर्वच रक्तदात्यांचं
मी धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय श्रीराम. धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांच्या 14व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या आषाढी एकादशीला महारक्तदान शिबिराचं आयोजन आपल्या या मंचर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि इतर बाकीच्या ठिकाणी होत आहे. माझी सर्व रक्तदात्यांना नम्र विनंती आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन आपलं रक्तदान करावं, ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. जय श्रीराम. होय होय, मी रक्तदान करणारच धर्मवीरासाठी. रक्तदान हे श्रेष्ठ दान. ना माझ्यासाठी ना तुझ्यासाठी, आपण सगळेजण रक्तदान करणार धर्मवीरासाठी. ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी, आपण सर्वजण रक्तदान करणार धर्मवीरासाठी. होय, मी रक्तदान करणारच धर्मवीरांसाठी. होय, मी रक्तदान करणारच धर्मवीरांसाठी. नमस्कार, आम्ही शिवनेरी ब्लड बँक मंचरीतनं बोलत आहोत. आम्ही आज धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे. सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही सगळ्या रक्तदात्यांचा खूप धन्यवाद करतो. सुहास भाऊ बानखिले यांचा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलेलं आहे. आम्ही त्यांच्याही खूप मनापासून आभार मानतो. सुहास भाऊंची टीम पण आम्हाला खूप व्यवस्थित पद्धतीने सहकार्य करते, त्यांचेही आमच्याकडून आभार. आम्ही दरवर्षी वाट पाहत असतो की कधी एकादशी येईल आणि कधी आमचं रक्तदान शिबिर अरेंज होईल आणि आम्ही रक्तदात्यांना इथे इन्व्हाइट करू. आम्ही दरवर्षी ह्या दिवसाची म्हणजे आषाढी एकादशीची खूप मनापासून वाट पाहत असतो, कारण या दिवशी आमचं रक्तदान शिबिर असतं आणि यात खूप मनापासून सगळे रक्तदाते येतात आणि रक्तदान मनापासून खूप करतात. आम्ही या सर्व रक्तदात्यांचं आणि त्याहून अधिक सुहास भाऊंचं आम्ही खूप मनापासून आभार मानतो. आणि सुहास भाऊंची टीमही व्यवस्थित पद्धतीने हो, आणि आजचा रक्तदात्यांचा प्रतिसाद खूप व्यवस्थित आणि खूप छान होता. कुठल्याही रक्तदात्याला काहीही त्रास झालेला नाही आणि सगळे रक्तदाते आनंदी होते. प्रत्येक आरोग्य असलेल्या व्यक्तीला माझा मनापासून सांगणं आहे की प्रत्येक 3 महिन्यांनी रक्तदान करावं आणि कुठल्याही 3 जणांचा यापासून जीव वाचवावे, कारण एकाने रक्तदान केले की त्यापासून 3 जणांचा जीव वाचतो. म्हणून प्रत्येकाने दर 3 महिन्यांनी आरोग्य असलेल्या व्यक्तींनी रक्तदान करावं. हो, रक्तदान करणं आरोग्याला खूप चांगलं आहे. म्हणजे बाकीचे व्याधी आपल्याला त्याच्यापासून जडत नाही, त्याच्यामुळे रक्तदान प्रत्येकाने करावे. ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की रक्तदान करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव प्रेम प्रशांत धोरत, अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आंबेगाव तालुका. खऱ्या अर्थानं धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले प्रतिष्ठानच्या वतीने मागील 13 वर्षापासून हा अद्भुत उपक्रम चालू आहे. महारक्तदान शिबिर जे तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित केलं जातं. उपजिल्हा रुग्णालय आषाढी एकादशीच्या दिवशी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शेकडो रक्तदाते एकाच वेळी रक्तदान करतात. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मीही रक्तदान केलं, तुम्ही रक्तदान करा. होय, आपण रक्तदान करूया धर्मवीरासाठी. दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी आषाढी एकादशीची वाट पाहत असतो, तरी मंचरला ब्लड डोनेशन करतो आणि नक्कीच ही एक अभिमानाची गोष्ट आहे. पुढच्या वर्षी असाच आपला सहभाग असू दे. सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार. सुहासदादांचं नियोजन आयोजन सगळं उत्तम आहे आणि त्यांची टीमसुद्धा अतिशय चपळतेने काम करते. त्यांचंही खूप खूप धन्यवाद.
नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. करुणी दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे. दरवर्षीप्रमाणे सर्वांना ज्या सोहळ्याची आतुरता असते तो सोहळा म्हणजे आषाढीचा सोहळा आणि त्या निमित्ताने होत असणारं मंचरमधलं भव्य असं महारक्तदान. आणि याही वर्षी धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं. मंचरचं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मीही रक्तदान करत आहे. रक्तदान ही एक जबाबदारी आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगण्याचा आनंद वाटतो की रक्त दिल्यानंतर अवघ्या 48 तासात पुन्हा नवं रक्त आपल्या शरीरात तयार होतं आणि सर्वांनाच माहिती आहे रक्त हे कोणत्याही मशीनमध्ये तयार होत नाही. त्यासाठी रक्तदानच एकमेव पर्याय आहे. आणि आपण जर रक्तदान केलं तर आपल्या शरीरामध्ये जे नवीन रक्त तयार होतं त्यामुळे आपल्या हेल्थ इश्यू जे असतात ते हेल्थ इश्यू आपले बऱ्यापैकी कमी होतात. त्यामुळे रक्तदानाला खूप महत्त्व आहे. आणि या ठिकाणी पुणा ब्लड बँक आणि शिवनेरी ब्लड बँक या दोघांचंही मानावं तेवढं धन्यवाद थोडंच आहे. सुहासदादा बरोबर ना, पुणा ब्लड बँक आणि शिवनेरी ब्लड बँक या दोन्ही ब्लड बँकचं इतकं सहकार्य आहे. जो स्टाफ आहे त्यांच्या कर्मचारी डॉक्टर्स यांनी इतकी चांगली सेवा रुग्णांना दिला आहे. खरं तर रक्तदान देत असताना हेच महत्त्वाचं असतं की रक्त ज्यांच्या माध्यमातून काढलं जाणार आहे त्यांचं जर चांगली सेवा असेल तर रक्तदान करायला आनंद वाटतो. आणि खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत डॉक्टर्सने या ठिकाणी चांगल्या प्रकारे रक्त हे केलेलं आहे, रक्तदात्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यांचंही धन्यवाद. त्यामुळे सुहासदादा आणि त्यांच्या टीमचे धन्यवाद. खूप स्ट्रगल करतात. आता मॅडम मी आता ब्लड डोनेट केल्यानंतर मॅडम अवघ्या काही मिनिटात म्हणजे अवघ्या 2च मिनिटात श्वास आतमध्ये घ्यायचा. अवघ्या 2च मिनिटात माझं बघा 2च मिनिटात माझं ब्लड काढले गेलेलं आहे. मॅडम किती वेळ लागला सांगा बरं? खरंच का? 5च मिनिटात माझं ब्लड डोनेशन झालं आहे. म्हणजे कमी वेळात ब्लड डोनेशन होतं. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ब्लड डोनेशन करायला या. होय मी रक्तदान करणार धर्मवीरासाठी. आणि रक्तदान हेच श्रेष्ठ दान. ती फक्त आपली जबाबदारी नव्हे तर आपलं कर्तव्य आहे. मनापासून धन्यवाद. जय श्रीराम. ऑफिसच्या खाली यांचं ऑफिस बरोबर काही नाही दिलं होय मी रक्तदान करणार धर्मवीरासाठी. रक्तदान हे श्रेष्ठ दान. मी केलं तुम्ही करा. मी केलं तुम्ही करा. रक्तदान 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 रक्तदान. जो करे रक्तदान त्यालाच मिळेल मान. जो करे रक्तदान त्यालाच मिळेल मान. तेव्हा समाजाची दान ठेवा समाजाची दान करा रक्तदान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार माझं नाव मयुरी थोरात. संपूर्ण वर्षभर मी या क्षणाची वाट बघत असते. कधी आषाढी येते आणि कधी मी रक्तदान करते. रक्तदान केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. होय मी रक्तदान करणार. धर्मवीरांसाठी. होय मी रक्तदान करणार धर्मवीरांसाठी. ठेवून जाणं समाजाची. ठेवून जाणं समाजाची.
वाट धरू रक्तदानाची. वाट धरू रक्तदानाची. यस कर ना असं. Yes, great, thank you.